नमस्कार मंडळी, मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र शासन मार्फत कोणतीही एक्झाम न देताच तुम्हाला ठिकाणी आरोग्य विभागामध्ये एक नवीन जाहिरात पूर्ण करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जिल्हा परिषद सातारा यांच्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामध्ये या ठिकाणी जाहिरात पूर्ण करण्यात आलेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म राहत आहे. या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाहिरात पाहणार आहोत, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असे नवीन पाहण्याच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आज हा सुरू करूया. ओके, तुम्ही महाराष्ट्र सेनेच्या मार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामध्ये जिल्हा परिषद सातारा यांच्यामध्ये जाहिरात पूर्ण करण्यात आली. पहिली पोस्ट कार्डिओलॉजिस्ट यासाठी मित्रांनो DM MD लागणार आहे, DM लागणार आहे. त्याचबरोबर एकूण एक जागा 25,000 रुपये फीस लागणार आहे. पुढची पोस्ट आहे फिजिओथेरपिस्ट यासाठी मित्रांनो तुम्हाला MD किंवा DPN किंवा DNB एकूण एक जागा 75,000 रुपये फीस घेईल. तिसरी पोस्ट आहे मायक्रोबायोलॉजिस्ट यासाठी मित्रांनो MD मायक्रोबायोलॉजी म्हणून एकूण एक जागा 75,000 रुपये फीस घेईल. एकूण अशा 3 जागांनी तुम्हाला पदभरती असणार आहेत. यामध्ये काही शर्ती व अटी सुद्धा आहेत. यामध्ये ही पदभरती या ठिकाणी 11 महिने 29 दिवसासाठीच असल्यामुळे तुम्हाला कंत्राटी स्वरूपात पदभरती असणार आहेत. त्याचबरोबर जाहिरातीमध्ये जी पद आहेत ती राज्य शासनानुसार तुम्हाला ठिकाणी असतात. त्याचबरोबर इतर जे आरक्षण असतात ते सुद्धा लागू नसतात. त्याचबरोबर अर्जदार हा संबंधित पदासाठी योग्य पात्रता असावा. त्याचबरोबर त्याच्यावर कोणताही गुन्हा नोंद नसावा. त्याचबरोबर जाहिरातीमध्ये रिक्त पदांसाठी जाहिरातीमध्ये या ठिकाणी सर्व अधिकार हे मान्य मुख्य अधिकारी जिल्हा परिषद सातारा यासाठी असणार आहे. त्याचबरोबर हा फॉर्म मिळता तुम्हाला 9/10/2025 पासून ते 17/10/2025 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर हा फॉर्मसाठी मिळता तुम्हाला जो DD असतो तो DD 150 रुपये DD काढायचा आहे. हा DD मिळता तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड सोसायटी फॉर हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी सातारा यांच्या नावाने तुम्हाला DD काढायचा आहे. त्याचा तपशील तुम्हाला देण्यात आले आहेत. यामध्ये बँकेचे नाव आहे, IFSC कोड, अकाउंट नंबर आणि ब्रँच सुद्धा संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. यामध्ये मित्र तुम्हाला कोणती एक्झाम नसणार, मात्र या तुमची फक्त या ठिकाणी जे मेरिटनुसार तुमच्या ठिकाणी मुलाखत असणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला मुलाखत मित्रांनो तुम्हाला 17/10/2025 पर्यंत तुमचा जे अर्ज वैध असतात त्यानुसार तुमची मुलाखत असणार. ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला zpsattara.go.in या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला जे एक्झाम असतात म्हणजे जी मुलाखत असते त्यामध्ये गुणांकन असणार आहेत. मध्ये थेट निवड असल्यामुळे तुम्हाला MBBS डिग्री किंवा एक्सपिरियन्स असल्या तशानुसार तुम्हाला मार्क्स असणार आहेत. त्याचबरोबर तर मित्रांनो ह्या पदासाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करायचे हे सुद्धा पाहणार आहोत. यामध्ये तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे, उजव्या साईडला फोटो चिटकायचा आहे आणि संपूर्ण माहिती ह्या फॉर्म मराठीमधून भरायचं. यामध्ये मित्रांनो तुम्हाला आडनाव प्रथम इंग्रजीमध्ये कॅपिटल लेटर, स्वतःचे नाव मराठी आणि इंग्रजीमध्ये, वडिलांचे किंवा पतीचे नाव मराठी आणि इंग्रजीमध्ये, आईचे नाव मराठी आणि इंग्रजीमध्ये लिहायचे. त्याचबरोबर पत्राचा पिनकोड सहित पत्ता तुम्हाला लिहायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला मोबाईल नंबर, मेल लिहायचा आहे. त्याचबरोबर जन्मतारीख 31/9/2025 रोजी किती वय पूर्ण झाले ते, जाहिराती अनुसरून तुमची शैक्षणिक अर्हतामध्ये अनुक्रमांक नंबर, उत्तीर्ण परीक्षा, विद्यापीठाचे नाव, वर्ष, कितीपैकी किती गुण, टक्केवारी आणि श्रेणी लिहायची. त्याचबरोबर अनुभव असल्यास संस्थेचे नाव, संस्थेचा प्रकार, कालावधी कधीपर्यंत, एकूण वर्ष, महिन्याचा कालावधी लिहायचा. अशा स्वरूपात तुम्हाला एक्सप्लेन द्यायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या वरती कुठला गुन्हा वगैरे नोंद आहे का, येस किंवा नो करा असला त्याचा तपशील द्यायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट्स सुद्धा जोडणार असाल ते सिक्वेन्स प्रमाणे द्यायचे. तुम्ही डोमेस्टिक असेल येस करा. त्याचबरोबर तुम्ही NHMचे कर्मचारी आहेत तर येस करून तुमचा तपशील लिहायचा आहे. त्याचबरोबर सही नाव लिहायचे. त्याचबरोबर तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा जोडायचे आहे. त्यामध्ये मिसरीमध्ये तुमचं नाव, तुमच्या पतीचे किंवा वडिलांचे नाव लिहायचं आहे, मुलाचा मुलगा मुलगी पती पत्नी काय असले ते लिहायचं आहे, राहणार ॲड्रेस लिहायचा आहे, तुम्हाला किती आहेत संख्या आहे, तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे, तुम्ही आज रोजी किती अपत्य आहे ते लिहायचं आहे. असल्यास 1 करा, जे काय असलं ते लिहा, नसेल तर 0 करा. असल्या त्याचा जे तारीख आहे 2 मुलांची ते टाकायची. त्याचबरोबर अर्जदारांना दिनांक टाका, स्वाक्षरी टाकून नाव टाकून हा फॉर्म तुम्हाला पोस्टाने पाठवायचा आहे. ओके, तरी तुम्हाला जिल्हा परिषद सातारा यांच्यामध्ये कोणतीही एक्झाम न देतात तुम्हाला निवड प्रक्रिया व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.